नमस्कार. रक्षाबंधनाच्या दिवशी कापूर वापरून केले जाणारे उपाय अतिशय शुभ मानले जातात. श्रावण महिन्याच्या या श्रावण पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर कापुरासंबंधित उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, रखडलेले धन परत मिळते आणि भाऊ-बहिणीच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते. तर आज आहे शुक्रवार, आज आहे रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा. संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:15 कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष, संकटे, नजरदोष, त्याचबरोबर पितृदोष देखील नष्ट होणार आहे. घराची, मुलाची, पतीची खूप प्रगती होणार आहे. एका गुलाबी रंगाच्या कपड्याचा देखील सोपा उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर सविस्तर माहिती नक्की बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवाचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच श्री स्वामी समर्थ लिहिले तरीही चालेल. तर आजच्या या शुभ मुहूर्तावर ज्योतिषशास्त्र आणि तंत्रशास्त्रामध्ये गुलाबी रंगाशी संबंधित मुख्यत्वाने लक्ष्मी माता आणि शुक्र ग्रहाशी हा गुलाबी रंग संबंधित असतो. गुलाबी रंग हा आकर्षण, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा इतर शुभ दिवशी गुलाबी कपड्याचे विशेष उपाय केल्याने घरातील पैशाची चणचण ही दूर होते. तर तुम्हाला तो एक साधा, सोपा पण अतिशय प्रभावी आजच्या या शुभ तिथीवर करायचा उपाय देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच श्रावणी पौर्णिमेला साजरा केला जातो. हा केवळ एक सण नसून भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाचे वचनाचे प्रतीक मानले जाते. रक्षा म्हणजे रक्षण करणे आणि बंधन म्हणजे गाठ किंवा धागा. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या आयुष्यभर रक्षणाची जबाबदारी स्वीकारत असतो. हा सण कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणतो आणि त्यामुळेच नातेसंबंधातील जवळीक, प्रेम आणि आदर हा वाढत असतो. महाभारतातील कथेनुसार शिशुपाल वधाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाच्या हाताचे बोट कापले गेले आणि रक्त वाहू लागले. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. पुढे कौरवाच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना तिची लाज राखून ते वचन श्रीकृष्णाने पाळले. हा नात्याविषयी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. तर भारतीय संस्कृतीत आणि सनातन धर्मात कापुराला अत्यंत पवित्र मानले जाते. पूजेमध्ये कापूर जाळल्याशिवाय कोणतीही आरती किंवा धार्मिक विधी ही पूर्ण होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि ज्योतिषशास्त्रानुसार कापुराचे खूप अफाट महत्त्व आहे. कापूर हा पूर्णपणे जळतो आणि जळल्यानंतर त्याचा कोणताही राख किंवा अवशेष हा मागे उरत नाही. त्यासोबतच हे मानवी अहंकाराचे प्रतीक मानले जाते. देवासमोर कापूर जाळणे म्हणजे आपला अहंकार देवाचरणी अर्पण करून स्वतःला शुद्ध करणे असे आहे. त्यासोबतच कापूर जाळल्याने हवेतील हानिकारक जीवाणू देखील नष्ट होतात. कापुराचा सुवास जो असतो तो श्वसनाचे आजार दूर ठेवण्यास मदत करतो आणि मन शांत करतो. कापूर घरात जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, सकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये संचार होतो. त्यासोबतच तुम्हाला मी आज जो उपाय सांगणार आहे ते कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत. तर तुम्ही ही एक वस्तू कापुरासोबत जाळल्याने घरातील गरिबी, पैशाची चणचण ही कायमची दूर होते. भाग्य चमकवण्यासाठी देखील आणि पितृदोष मुक्तीसाठी देखील हा उपाय फायदेशीर आहे. घरात शांतता लाभण्यासाठी, वाईट स्वप्ने, मानसिक ताण दूर करण्यासाठी देखील कापुराचा खूप मोठा उपयोग केला जातो. तो देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आजची ही संधी तुम्हाला सोडायचीच नाही आहे, कारण ही संधी पुन्हा लवकर मिळणार नाही. पौर्णिमा आजची ही खूप विशेष आहे, त्यामुळे तुम्हाला हा उपाय करणे गरजेचे आहे. आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी, नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधन तर साजरे केले जातेच, पण काही ठिकाणी सत्यनारायण पूजा देखील केली जाते. काही उपाय आणि सेवा देखील आपण या दिवशी करत असतो. तर आपण प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा ही करत असतो. काही जण श्रावणी पौर्णिमेला आवर्जून करतात, तर अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासोबतच प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्वसुद्धा हे वेगवेगळे असते. श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुद्ध मानला जातो, त्यामुळे या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवर स्नान करणे, दान करणे, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि शुभ मानले जाते. या नारळी पौर्णिमेचे सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे या पूजेला दिले जाते. या दिवशी जवळपास सगळ्यांच्याच घरी सत्यनारायण पूजा ही केली जाते. तर तुम्ही आज आवर्जून केलेली असणारच आहे. त्यासोबत प्रभावी उपाय आणि काही सेवा देखील केल्या जातात. घरामध्ये मोठ्या मोठ्या
नकारात्मक शक्ती कोणत्या असतील, कोणाची वाईट नजर लागलेली असेल किंवा काही वाईट परिणाम तुमच्यावर झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी, वाईट गोष्टींपासून आपल्या घराचे नेहमी संरक्षण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आज या नारळी पौर्णिमेला संध्याकाळी घरात एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे, जो फक्त आपण नारळी पौर्णिमेच्या दिवशीच करू शकतो. हा उपाय केल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, सततचे भांडणे असतील, क्षुल्लक कारणावरून वादविवाद होत असतील, अशांती असेल तर नक्कीच ह्या सर्व समस्यांवर हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला आज या श्रावणी नारळी पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आवर्जून जाळायची आहे. ही एक वस्तू घरात जाळल्याने घरातील भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, आजारपण दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होते. घरातील सर्वांचीच प्रगती होते आणि घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते. अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहत असते. ही वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही कसा हा उपाय करायचा आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे हे नक्की शेवटपर्यंत बघावे. तर मी तुम्हाला वेळ सांगितलेला आहे. अतिशय प्रभावी आणि सात्विक हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून करा, वेळात वेळ काढून करा. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घराची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाही. अगदी घरातील छोट्यातल्या छोट्या समस्या असो किंवा मोठ्या समस्या असो त्या नक्कीच दूर होतील. तर बघा, घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वादविवाद होत असतील तर हा उपाय खूप फायदेशीर आहे. त्यासोबतच नजरबाधा जर लागली असेल किंवा पितृदोष खूप वर्षापासून तुमच्या घरावर असेल तो देखील नष्ट होणार आहे. आर्थिक अडचणी देखील नष्ट होणार आहेत. हा उपाय पौर्णिमेलाच का केला जातो तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवर वास करत असते आणि ते सात्विक लहरी ज्या असतात आपल्या पृथ्वीवर त्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. अखंड लक्ष्मी नांदत असते तुमच्या घरामध्ये. जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला समर्पित आणि साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असल्यामुळे तुम्हाला हे छोटासा उपाय तुमच्या नशीब बदलणार आहे. तुमच्या नशिबाची चावी हा उपाय ठरणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण कधी-कधी बाहेर जातो आणि बाहेरची कुठली जागा चांगली नसते आणि तिथून एखादी नकारात्मक शक्ती आपल्यासोबत आपल्या घरात येत असते आणि आपल्याला विनाकारण कोणते ना कोणते आजार होत राहतात. त्यासोबतच घरामध्ये अशांतता नेहमी भासायला लागते. तर या सर्व समस्यांवर अशा विशेष तिथीवर उपाय करणे खूप फायदेशीर ठरत असते. तर हा उपाय 100% खात्रीशीर ठरणार आहे. हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे सांगितलेला आहे. चला तर वेळ वाया न घालवता मुख्य विषयाकडे वळूयात. हा उपाय कसा करायचा आहे? तर आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याआधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. दारे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवघरातील दिवा प्रज्वलित करून. त्यानंतर धूप दीप लावायचे आहे. वातावरण घरातील प्रसन्न असावे. त्याआधी तुम्ही एखादा मंत्र मोबाईलवर किंवा टीव्हीवर लावून ठेवलात तरीही चालेल. त्यामुळे घरातील वातावरण हे सकारात्मक व्हायला लागते. त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते. नकारात्मक ऊर्जा देखील कधी-कधी प्रवेश करते. तर नकारात्मकताच घरामध्ये येऊ नये, सकारात्मकताच आपल्या घरामध्ये प्रवेश करावी यासाठीच हा उपाय करायचा असतो. तर घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडं करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही तिथे एक तुपाचा दिवा लावलात तर सर्वोत्तम ठरेल. आवर्जून लावा. जर तूप नसेल तर मग तेलाचा लावला तरी चालेल. तर हा उपाय तुम्हाला मी वेळ सांगितलेला आहे 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:15 जर तुम्हाला या वेळेत करणे झाले नक्की करा आणि तिन्ही संजेच्या वेळेत जर करणे झाले तर आवर्जून करा. कारण तिन्ही संजेची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. नारळी पौर्णिमा किंवा कोणतीही पौर्णिमा असो, माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे. त्यामुळे तुम्ही तिन्ही सांजेला जर हा उपाय केला तर खूप फायदेशीर ठरेल. लवकरात लवकर त्याचे फळ मिळेल. ज्यांना कोणाला शक्य नाही झाले त्यावेळेत तर मग तुम्ही रात्री उशिरा केला तरीही चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, नारळी पौर्णिमा म्हणजे तुम्हाला नारळाचे महत्त्व या दिवशी असेल असे प्रत्येकालाच वाटत असेल तर घरामध्ये कर्पूर होम या दिवशी केला जातो. प्रत्येकाच्या घरात आवश्यक केला जातो. जर तुम्ही करत नसाल तर तो तुम्हाला करायचा आहे. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, सुखसमृद्धी घरामध्ये नांदण्यासाठी नारळाचा कर्पूर होम हा केला जातो. तर म्हणूनच तुम्हाला एक नारळ लागणार आहे. ज्यामध्ये पाणी असेल असं एक नारळ घ्यायचं आहे आणि नारळाच्या शेंड्या वरच्या दिशेला असतील आता त्या काढून घ्यायच्या आहेत. नारळ सोलून घ्यायचा आहे. त्यानंतर एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये हा नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर एक वाटीमध्ये 7 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत 4. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नारळ तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि एक आसन घेऊन त्यावर बसायचं आहे.
ताम्हणामध्ये नारळ ठेवायचा आहे, देवासमोर ठेवायचा आहे, नारळाची शेंडी देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. यानंतर नारळावरती तुम्हाला या लवंगा ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मीचा मंत्रजप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा तुमच्या कुलदेवताचे नामस्मरण केले तरीही चालेल. कापूरवडी संपत आली की लगेच दुसरी कापूरवडी ठेवायची आहे. दुसरी संपत आली की तिसरी ठेवायची आहे. तिसरी संपत आली की चौथी ठेवायची आहे. असे एक एक करून तुम्ही या ठिकाणी 7 कापुराच्या वड्या घेतल्या तरीही चालेल आणि तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. शेवटी कापूरवडी ठेवल्यानंतर ते ताट तिथून उचलायचं आहे, जे ताम्हण तुम्ही घेतलेलं आहे ते. त्यानंतर संपूर्ण घरभर याचा धूर फिरवायचा आहे आणि तुम्हाला हे कर्पूर होम करत असताना त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ त्या नारळावर टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला जेव्हा त्या नारळाला तडा गेलेला असेल तर समजा तुमच्या घरातील काही दोष होते आणि नकारात्मक ऊर्जा होती, जी घरामध्ये होती ती नारळांमुळे नष्ट झालेली आहे आणि नारळ तसाच राहिला तर तो एका कपड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये बांधून ठेवायचा आहे. पुढच्या अमावस्ये किंवा पौर्णिमेला हाच कापूर होम तुम्ही त्या नारळावर करू शकता. जर नारळ तुटला आणि तडा गेला तर तो नारळ तुम्हाला विसर्जित करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. आवर्जून हा उपाय करा. हा उपाय केल्याने भांडणे, वादविवाद, क्लेश, वास्तुदोष, पितृदोष हा पूर्णतः नष्ट होतो. अजून एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला पुढे सांगत आहे. तो देखील अतिशय प्रभावी आणि खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासोबतच एक गुलाबी रंगाच्या कपड्याचा उपाय आपण सांगणार आहोत. तो आजच्या दिवशी करणे फायदेशीर आहे. पुन्हा पुन्हा अशी संधी मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. तर तुम्हाला आज काय करायचे आहे, स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर एका छोट्याशा चांदीच्या किंवा तांब्याच्या वाटीत लवंग आणि कापूर, 2 लवंगा घ्या अखंड फुलांच्या आणि 1 कापुराची वडी घ्या आणि ती जाळायची आहे स्वयंपाकघरामध्ये. त्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमी पडणार नाही. त्यासोबतच अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतील. त्यानंतर भाग्य चमकवण्यासाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी अजून एक काम करायचे आहे. जर तुमचे कोणतेही काम वेळेवर होत नसेल किंवा नशीब साथ देत नसेल तर तुम्हाला घरामध्ये दररोजच कापूर जाळायचा आहे. तर तुम्हाला एका कापूर जाळायच्या भांड्यात किंवा मातीच्या पंतीमध्ये भीमसेनी कापुराच्या 2 वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे. तर पिवळी मोहरी कशी टाकायची आहे, तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता. हातामध्ये घेऊन ती तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत अशी 7 वेळेला उतरवायची आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने आणि उतरवून ती तुम्हाला त्या कापुराच्या वड्यांवर टाकायची आहे. तर हे तुम्हाला नारळाच्या याच्यासोबत करायचं नाही आहे. नारळाचा वेगळा कर्पूर होम करा आणि एका भांड्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे कापूर जाळायचा आहे. यामुळे काय होते, घरातील सर्व दोष दूर होतात, पितृदोष नष्ट होतो, राहू केतूंचा दोष शांत होतो आणि तुम्हाला कोणतेही काम तुमच्या मार्गी लागत नसेल, कुठली तरी नजर बाधा किंवा करणी बाधा असेल किंवा बाहेरची कुठली बाधा झालेली असेल तर ती मुळासकट नष्ट होते. त्यासोबतच तुपामध्ये बुडवून त्या वड्या तुम्ही कापुराच्या ठेवल्या कापुराच्या भांड्यात तर सर्वोत्तम ठरेल. असे केल्याने काय होते, जर घरामध्ये सतत किरकोळ कारणावरून भांडणे होत असतील तर तुम्हाला गाईच्या तुपात, शक्य झालं तर गाईच्या तुपामध्ये बुडवून त्या भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवा. जर नाहीच झाले तर मग तुम्ही साधा तूप वापरू शकता आणि साधा कापूर देखील वापरू शकता. तर तुम्ही असे केल्याने देखील घरातील वातावरण हे शुद्ध राहील. जेव्हा तुम्ही कापुरासोबत मोहरी जाळणार आहात त्यावेळेला तुम्ही हे काम करायचे आहे. आणि वाईट स्वप्न पडत असतील तर तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळायचा आहे एका कापुराच्या भांड्यामध्ये. फक्त कापूर जाळला तरीही चालेल. याने देखील तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होणार आहे. पौर्णिमा तिथी असल्यामुळे माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि कायम धन संपदा टिकून राहण्यासाठी नारळाचा कर्पूर होम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे, तो नक्की करा. त्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मकता, बाधा नष्ट होण्यासाठी आणि कुठलीही वाईट दोष, करणी बाधा नष्ट होण्यासाठी कापूर आणि तुम्हाला सांगितलेलं आहे कापुरासोबत जाळण्याची एक वस्तू, ती आवर्जून जाळा. अतिशय फायदेशीर ठरेल. त्यासोबतच आता बघूयात, या पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ही संधी पुन्हा पुन्हा तुम्हाला येणार नाही. तर या मुहूर्तावर एका गुलाबी रंगाच्या कपड्याचा कोणता असा विशेष उपाय करायचा आहे, तो देखील फायदेशीर ठरणार आहे. त्याआधी तुम्ही जेव्हा कापूर जाळणार आहात तेव्हा तुमच्या कुलदैवाचे नामस्मरण करायचे आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कापूर जाळणार आहात नारळावर, ते नारळ तसाच ठेवून देऊ शकता. जर त्याला तडा गेला नसेल तर, तडा गेला असेल तर विसर्जित करा. आणि जे दुसरा तुम्हाला उपाय सांगितलेला आहे कापुरासोबत एक वस्तू जाळण्याचा, तर तुम्हाला त्याची शेवटी जी राख आहे ती निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. थोडीशी राख तुम्ही थोड्या पाण्यामध्ये कालवून घराच्या बाहेर शिंपडायची आहे. त्यामुळे तुमच्या घराला सुरक्षा कवच हे तयार होते. तर हे झाले कापुरासंबंधित उपाय. आता बघूया गुलाबी रंगाच्या कपड्याचा असा कोणता उपाय आहे.
तर घरातील गरिबी दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी करायचा विशेष उपाय. तर रक्षाबंधनाच्या दिवशी एका नवीन गुलाबी कपड्यात थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, अखंड तांदूळ, एक कापराची वडी घ्यायची आहे आणि ₹1 नाणे घ्यायचे आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही केला तरी चालेल. तर हे कपडा व्यवस्थित बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये ठेवून तुमच्या कुलदेवाचे नामस्मरण करायचे आहे, गुरूंचे नामस्मरण करायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ह्या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली तिथून उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. यामुळे घरातील गरिबी दूर होते आणि भाग्य उजळते. अतिशय फायदेशीर हा उपाय आहे. जर तुमचे दुकान किंवा व्यवसाय असेल तर तिथे यश मिळत नसेल तर एका गुलाबी कपड्यामध्ये 11 गोमती चक्र, 3 नाणी ठेवायची आहेत आणि ही पोटली तुमच्या दुकानात किंवा ऑफिसच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतल्या बाजूने बांधायची आहे. यामुळे नवीन ग्राहक आकर्षित होतील आणि व्यवसायामध्ये वृद्धी होईल. त्यासोबतच गुलाबी रंग हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो, जो सुख, सुविधा आणि ऐश्वर्य देतो. शुक्रवारी संध्याकाळी घरातील स्त्रियांनी एक गुलाबी रंगाचे कपडे आणि गुलाबी वस्त्र हे दान करायचे आहे. यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि जीवनामध्ये भौतिक सुख मिळते. त्यासोबतच गुलाबी रंगाच्या कपड्यामध्ये 2 खडीसाखरेचे खडे आणि थोडीशी बडीशेप बांधून त्याची पोटली तुमच्या बेडरूममध्ये पूर्व दिशेला ठेवली तर यामुळे नात्यातील दुरावा कमी होऊन प्रेम वाढते आणि हे तुमच्या घरामध्ये जर वादविवाद होत असतील तर त्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. तर हे सर्व उपाय नक्की करा. कापुराचे उपाय तर आज पौर्णिमेला आवर्जून करावे आणि हे देखील उपाय करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.